पुणेतील संतनगर स्वामी विवेकानंद सोसायटी परिसरात रहदारीच्या रस्त्यावरून निर्माण झालेला वाद आता पोलिसांपर्यंत आणि न्यायालयापर्यंत पोहोचलाय। मिळालेल्या माहितीनुसार शेजारील वसाहतीतील काही जमावाने पोलिसांकडून आधीच नोटीस मिळाल्यानंतरही सोसायटीचा गेट तोडला आणि महापुरुषांचे फोटो लावून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला। या प्रकारामुळे स्वामी विवेकानंद सोसायटीचे नागरिक संतप्त झाले असून चेअरमन व कमिटी सदस्यांनी तातडीची बैठक घेऊन माहिती दिली। घटनास्थळी सहकारनगर पोलिसांनी धाव घेत संबंधित लोकांना जमावबंदीची नोटीस दिल्याची माहिती मिळत आहे। स्वामी विवेकानंद सहकारी गृहरचना संस्था मर्यादित संतनगर पुणे 9 याचा मी चेअरमन उदय फडके, मी मंदार देशपांडे, सचिव सेक्रेटरी। आम्ही आमच्या मालकीचे इथे 50 टोटल बंगले आहेत। एकूण 141 आर अशी आमची जागा आहे। आमच्या स्वतःच्या मालकीचा जो रस्ता आहे, ज्या रस्त्यावरून आम्ही येणं जाणं करतो, त्या आमच्या प्लॉटच्या शेजारच्या साईडला 56/2 ह्या प्लॉटमध्ये 2 सोसायट्या राहतात। त्याच्यामध्ये एक आहे साईनाथ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि मागच्या बाजूला आहे जय मल्हार वसाहत। तर ह्या लोकांनी आमच्या रस्त्यावरती अनधिकृत वापर काही या गेल्या दिवसांमध्ये सुरू केला आहे। त्याच्याविरुद्ध आम्हाला सुरक्षितता वाटत नाही आहे। गेल्या काही दिवसांमध्ये चोरीमारीच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे आम्हाला सिक्युरिटी वाटत नसल्यामुळे आम्ही ह्याच्यावरती गेट लावायचा निर्णय घेतला। गेट लावायच्या दृष्टिकोनातून जे काही कॅव्हेट दाखल करायचं असतं, कायदेशीर जी काही प्रक्रिया आहे ती सगळी प्रक्रिया देखील आम्ही पूर्ण केली आणि ती पूर्ण केल्यानंतर आम्ही आमचं गेट बनवून घेतलं। पोलीस स्टेशनला तसा अर्ज दिला की आम्ही उद्या गेट लावणार आहोत आणि रात्री जेव्हा सगळी वर्दळ बंद झाली आणि आता कुणालाही गेट लावताना मध्ये थांबवावं लागणार नाही याची काळजी होती आम्हाला, त्यामुळे ती घेऊन आम्ही रात्रीच्या वेळी ते गेट आम्ही पूर्ण इन्स्टॉल करून घेतलं। 12-1च्या दरम्यान आम्ही ते रात्रीच्या वेळी ते गेट आम्ही इन्स्टॉल करून घेतलं। त्यातल्या लोकांनी येऊन तिथं मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या जमाव तयार केला। जमावानं ते तिथं आले आणि ते गेट आमचं जे गेट बसवलेलं आहे ते त्यांनी तोडलं आणि अशा पद्धतीनं आमच्या पूर्ण मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे। आमच्या स्वतःच्या मालकीची जागा असूनसुद्धा आमच्यावरती ते अशा पद्धतीची जबरदस्ती करत आहेत। त्यामध्ये ते अनेक महापुरुषांचे फोटो वगैरे लावून त्यांच्या नावाने घोषणा देऊन जमाव घेऊन येऊन भीतीदायक वातावरण निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करत आहेत। तर आमच्या प्रत्येकाच्या घरापाशी पण ते आलेले आहेत आणि ह्यामध्ये आता आम्हाला दुहेरी संकटात आहोत आम्ही की एकीकडनं यांचे मोर्चे आणि हे घेऊन येतात आणि दुसरीकडनं आम्हाला सुरक्षितता काहीच नाही आहे। आज काही बंगल्यांमध्ये काही सिनियर सिटीजन राहतात, एकटे राहतात। उद्या काही एखादा दरोडा वगैरे पडला तर कुणाचा एखाद्याचा त्याच्यामध्ये जीव पण जाऊ शकतो। त्यामुळे आम्हाला काही झालं तरी त्याच्यामध्ये गेट बसवायचंच आहे। आम्ही त्या दृष्टिकोनातून खूप प्रयत्न करतो आहे। आम्ही पोलीस स्टेशनला त्यानंतर गेलो आणि पोलिसांनी आम्हाला हेच समजावून सांगितलं की 1 महिनाभर ते म्हणतायत ना त्यांना शिस्त लावायची, ते लोक जे आहेत त्यांना शिस्त लावू दे आणि 1 महिन्यानंतर तुम्ही गेट लावायच्या दृष्टिकोनात तुम्ही माझ्याकडे परत या। तुमचं इंटरनली काही झालं समजुतीनं तर तुम्ही गेट लावा आणि जर काही तसं होत नसेल तर तुम्ही आमच्याकडे परत या। आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या मालकीचा काय हा रस्ता नाही आहे, त्यामुळं तुम्ही या रस्त्यावरती फक्त वहिवाट करू शकता। गाड्या बिड्या पार्क करणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे। त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा जमाव वगैरे जर तुम्ही इथे घेऊन आला तर त्या जमावावरती आम्ही गुन्हे दाखल करून पोलीस स्वतः गुन्हे दाखल करून अटक करतील आणि ज्याच्यामध्ये जामीन तुम्हाला मिळणार नाही अशा पद्धतीनं त्यांना समज दिलेली आहे। त्याच्यानंतर महापुरुषांचे फोटो याला जातीय वळण देणं हे जे काही तुम्ही केलं आहे हे तर तुम्ही अजिबातच करू नका। ते जर केलं तर कायदा आणि सुव्यवस्था तुम्ही बिघडवताय। याच्यातनं आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करून तुमच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करू अशा पद्धतीने आहे। आम्ही आमच्या वकिलाच्या सल्ल्याने भविष्यामध्ये आम्ही आमची कायदेशीर कारवाई करणारच आहोत। आम्ही आता याच्यातनं अजिबात मागे हटणार नाही आहे, कारण का आम्हाला आता आमच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे। काहीही झालं तरी आम्ही तिथं गेट लावणार म्हणजे लावणार। आम्ही वारंवार त्याच्या मागं लागू, काय वाटेल ते होऊ दे, आम्ही गेट लावणार। कायदेशीर मार्गाने आम्ही आमची लढाई ही लढत राहू। आमच्या पूर्ण सोसायटीच्या सुरक्षिततेसाठी आम्ही ते नक्की करू। आणि दुसरी गोष्ट, आम्ही जेव्हा ते आमच्यावरती हे करून आले, जमावानं आले, त्यावेळी 112ला फोन करून आम्ही पोलिसांना बोलवून घेतलं। पोलिसांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं, ताबडतोब गाडी पाठवली आणि त्यांनी जमाव कंट्रोलमध्ये आणला। आणि आता तर त्यांना नोटिसा दिल्या आहेत की कुठल्याही प्रकारचं तुम्ही जमाव करून इथं दांडगाई वगैरे काही करायची नाही। 5पेक्षा जास्त लोक जमलेले दिसली तर आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार अशा स्वरूपाच्या त्यांनी नोटिसा दिलेल्या आहेत। ते म्हणत होते आमचा गणपती उत्सव आहे, गणपती उत्सव वगैरे काही चालणार नाही, इथं अजिबात जमायचंच नाही।
असं त्यांना सांगितलेलं आहे. गेट बाजूला काढून ठेवले ते तसंच राहू दे हां, आणि 1 महिना आपण वाट बघू आणि नंतर मात्र तेच त्यांनी- गेट परत आपण लावू आणि आपण लावू, पोलीस बंदोबस्तात आपण ते गेट लावू आणि आपण ते करू. जर सामंजस्याने ते तयार झाले तर ठीक आहे, नाही तयार झाले तर आपण कोर्टामार्फत कारवाई करून आपण आपली प्रोसिजर पूर्ण करून घेऊ.